गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आहे महिला दिन. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज ओन्ली दिशा या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. हे आहे सकाळचं 8:30चं. सकाळी 2-3 माकडं आलते आणि ते बाहेर आले. जरा शूट घ्यावं म्हणले तर ते गेलेच. तोपर्यंत हे चिवताई इथं बसलेली होती आणि मी हे देवपूजा केले. महिला दिनानिमित्त माझी देवपूजा पण खूप छान झाली आहे. मी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि हे केले. मी बाहेर गेल्यानंतर हे 2-3 माकडांनी नारळ पाडले होते, त्या काकूंनी दिले. नारळ घेऊन आणि कैरी घेऊन मध्ये आले मी आणि पोछा मारल्या. पोछा आज मारणार नव्हते, संडे होता, पण लेकरांनी थोडं रात्री महिला दिन सेलिब्रेशन केलं होतं आम्ही, त्याच्यामुळं थोडं चिकट झालं तर केक वगैरे सांडला होता. रात्रीचं शूट करायचं राहूनच गेलं मैत्रिणीनं. मग सकाळी मी पोछा, आता एकच किचन कशाला म्हणून हॉल बेडरूम सर्व पोछा मारून घेतले आणि लेकरं गेले स्नान करायला. मग मी तोपर्यंत मम्मी म्हणले जेवायला कर, नंतर आपण पाणीपुरी वगैरे खाऊ 12-1 वाजता. मी आणतो म्हणले इथून स्वीट्सून. मग आम्ही भाजी पोळी करायचं ठरलं. मग आता मी काकडीची भाजी आणि पोळ्या केली. पोळ्या करताना मुलं म्हणत होते, मम्मी आज पप्पा नाही येत आणि तू फक्त भाजी पोळीच करायच रोज, तर तू काही नाही तर काही वेगळं बनवतीस, काही हे करतीस, असं काही स्पेशल डे असल्यानंतर. पण मी म्हणले जाऊ दे, आज त्यांनी नाही येत, काही कारणानिमित्त त्यांनी मुंबईसाठी बाहेर गेलेले आहेत. उद्या त्यांनी येणारच आहेत. मग मी म्हणले चला आता हे पटपट केलं. लेकरं जेवण केले आणि मी पण जेवण केले त्यांच्यासोबतच. पूजा तर झालेलीच होती आणि माझा स्वामी समर्थ सारा अमृतचं पाठ पण झालता. म्हणून मी म्हटलं आता भांडे पण लगेच घासून घ्यावं. आणि थोडेच भांडे पडले होते आमचे तिघांचे, भांडे पण घासून घेतले. आणि मग आता लेकरं म्हणले मम्मी काहीतरी खेळूत किंवा स्टडी घे आमची. मग मी म्हणलं चला आता पटपट कामं आवरून घ्यावं. आणि थोडं मला शिवायचं पण होतं बाहेरचं, पिको फॉल वगैरे करायचं होतं. पटपट भांडे घासले, किचन वाटा क्लीन करून घेतला. किचन वाटा क्लीन करताना कसं सगळं आवरून व्यवस्थित किचन वाटा ठेवला तर दिवसभर असं फ्रेश वाटते. किचन रूममधला किचन वाटा हे सगळ्यात महत्त्वाचं असते. तिथं कॉक्रोच वगैरे येतात, त्यामुळं मला असं किचन वाटा क्लीन आवडतो. आणि हे स्टँड आहे आमच्या सासूबाईनं खूप वर्षापूर्वी घेतलेलं. स्टँडला आम्ही 2-3 वर्षाला एकदा कलर मारतो. झालं माझा किचन वाटा क्लीन झाला. पुन्हा भांडे पण झाले. हे बघा माझा किचन वाटा, हे मिठाची भरण्या वगैरे आहेत. आणि आता बेसिन पण थोडं घाण झालती. म्हटलं चला बेसिन पण घासून घ्यावं आता लगे हात. आणि कपडे धुवायचे पण होते मला. मग त्याच्या आधी मी बेसिन घासले आणि कपडे भिजू घातले. तर मुलगी म्हणती मम्मा माझी वेणी पाडून दे. तर बरं ठीक आहे म्हणले, बेसिन होते पण ना वेणी पाडून देते मी, असं म्हणत आणि थोडं मस्ती पण करत होते. लेकरं हसत मजाक त्यांचं चालूच होतं. टी व्ही पण चालू होती. मग चला आता पटपट केले. तर छोटा म्हणते मम्मा मला नारळ पाणी प्यायचं, पहिलं नारळ पाणी सोडून दे. मग तिला म्हणले थांब बेटा 5-10 मिनटं नारळ पाणी सोलून देते, पुन्हा मग तुम्हाला वेणी वगैरे पाडून तुला देते म्हणले. मग तुम्ही अभ्यासाला बसा. हो मम्मी म्हणली. मग चला आता हे नारळ पाणी सोडलं. पुन्हा हे बघा हे कसं नारळाचं वरून पडल्यामुळं कसं हे झालेलं आहे. मग ह्याच्यातलं नारळ पाणी काढलं, खोबरं निघालतं ह्याच्यामध्ये. लेकरांनी नारळ पाणी पिलं, मुलांना नारळ पाणी पिलं आणि मुलीनं हे म्हटलं ते खोबरं आहे ना तिला खूप आवडते, ते खाल्लं. आणि हे बघा हे असा पसारा झाला. मी म्हणलं चला आता हे तुम्ही दोघंजणं साफ करा, मी आहे ना कपडे धुवायला जाते. मी कपडे धुवून ठेवले बाथरूममध्ये, थोडेच होते कपडे. आणि तिला म्हणले चल ते पाणी नितळेपर्यंत तुझी वेणी पाडून देते. आता वाजल्यात बघा 11 वाजलेले आहेत. मग तिची वेणी पाडायला बसले. मग तिनं सांगत होती काल तिच्या पेपरमध्ये काय झालं काय नाही विचारत होती. तिनं सांगत होती रात्री पप्पा नसल्यामुळे तिला झोप पण येत नव्हती. कसं लेकरांना पप्पा असलं तरच छान वाटते नाही, गावाला वगैरे गेले की लेकरं खूप हे करतात. मग आता चला मी आता वेणी पाडते म्हणले तिला, नंतर आपण थोडंसं काहीतरी खेळूत म्हणले, उनो किंवा कॅरम. मग मी आता तिची वेणी वगैरे पाडली. मग आता वेणी ते झाली की मग आम्ही थोडा वेळ काय केलोत, कॅरम खेळलोत. आणि मग म्हटले चला आता पाणीपुरी खाऊयात. आता वाजलेले आहेत बघा 1-1:30 वाजलेला आहे. मग मी थोडं पापड घातलेले होते, ते पापडाचा व्हिडिओ टाकायचाच राहिला. मी आता टाकणार आहे, रेसिपी पण टाकणार आहे आणि पापडाचा व्हिडिओ पण. हे आम्ही पाणीपुरी आणि असं आमचं हे सकाळचं रुटीन आहे. आणि हे बघा स्वीट्सवरलं पाणीपुरीचं पाणी खूप छान असते. त्याच्यामध्ये बुंदी भेटते, खारी म्हणजे सपक असते ती बुंदी. आणि हे पाणीपुरी हे